तुमच्याकडे काँग्रेसच्या नेत्या माजी आमदार यशोमतीताई ठाकूर सध्या आपल्यासोबत आहेत. यशोमतीताई, शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्यांवरती शेतकरी ठाम आहेत. 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम आहे. आपली प्रतिक्रिया? आंधळ बहिरं सरकार आहे. या सरकारला शेतकऱ्याचं काही घेणं देणं नाहीये. स्वतः मुख्यमंत्र्यांनी इलेक्शनच्या दरम्यान 7 बारे कोरे करू असं बोललेले आहेत. आणि आता काय करतायत? आता का दुर्लक्ष करतायत? शब्द का फिरवतायत? पाठीत खंजीर का खुपसतायत? ही दिवाळी पूर्ण अख्खी काळी दिवाळी राहिलेली आहे. काहीच केलेलं नाहीये सरकारने. सरकारचं 100% चुकतंय. सरकारचं धोरण शेतकऱ्यांच्या प्रती हे चुकीचं आहे. यशोमतीताई, काल एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती. मुख्यमंत्री सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होते, पण शेतकऱ्यांकडून किंवा या आंदोलकांकडून कोणीही प्रतिनिधी गेला नाही. त्यामुळे ही बैठक रद्द करावी लागली. असं आहे, सरकार दरवेळेला शेतकऱ्यांना बोलावतं आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला चुना लावतं. शेतकऱ्यांना कल्पना आहे की काय हे सरकार करतंय आणि सरकारकडे का जाणार? सरकारने यायला पाहिजे ना. आंदोलकांकडे सरकारने यायला पाहिजे. सरकार काहीच करत नाही. सरकार आंधळ बहिरं झालेलं आहे. सरकारनी पूर्ण तिजोरी पूर्ण खाली करून टाकलेली आहे, मोठ्या मोठ्या घोषणा करून, आणि काहीही सुरू नाहीये. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे, कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या होत आहे, महिला असुरक्षित त्या ठिकाणी स्वतःला समजतायत. सरकारला काहीच जमत नाही. देवेंद्र फडणवीसांनी एक तर मुख्यमंत्री बनावं, नाही तर होम मिनिस्टर बनावं. सगळं चुकतंय त्यांचं. सध्या आपण जर नागपूरमधलं दृश्य पाहिलं तर हजारोंच्या संख्येनं शेतकरी तिकडे दाखल झालेले आहेत आणि जर 12 पर्यंत मागण्या मान्य नाही झाल्या तर आंदोलन चिघळू शकतं. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आपलं काय आवाहन आहे? माझं आव्हान राहील सगळ्यांना, कायदा सुव्यवस्थेचा काय प्रश्न अजिबात निर्माण करून देऊ नका. शेतकरी हा शांतिप्रिय असतो, राहिलेला आहे आतापर्यंत. अन्नदाता आहे आणि अन्नदाता हा कायदा सुव्यवस्था हातात घेत नसतो. शांततेत राहावं आणि आपला हट्ट आहे, आपला अट्टहास आहे, आपलं आंदोलन आहे आणि ह्या आंदोलनावर सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. सरकारने हे मुक्या बहिऱ्याचं सोंग बंद करावं आणि आता सरकारने शेतकऱ्यांच्या प्रती पाहावं. ताई, एक शेवटचा प्रश्न. विदर्भातलं हे खूप मोठं आंदोलन आहे. आपण या आंदोलकांशी संवाद साधणार आहात का? आंदोलनस्थळी जाणार आहात का? बच्चू कडूंशी काही बोलणं झालंय का? नाही, माझं काही बोलणं झालं नाही. आमचे प्रदेश अध्यक्षांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही पण लढतो आहे. आमचे पण भरपूर आंदोलनं त्या ठिकाणी झालेली आहेत आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. ठीक आहे ताई, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी. तर यशोमती ठाकूर यांनी सरकारवरती टीका केलेली आहे. सरकारनं आंधळेपणा आणि बहिरेपणाचं धोरण घेऊ नये. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे उघड्या डोळ्यानं पाहावं, संवेदनशीलतेनं पाहावं, असं त्या म्हणाल्यात. पुन्हा एकदा जाऊयात. रजत वशिष्ठ सध्या आपल्यासोबत आहेत, पण त्याआधी आपण ही दृश्य पाहतोय. गाड्या प्रचंड अडकलेल्या आहेत वाहतूक कोंडीमध्ये, पण त्यासोबतच हजारोंच्या संख्येनं शेतकरी दाखल झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांना केंद्रस्थानी ठेवून बच्चू कडूंनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे. नागपूरमध्ये हे आंदोलन पोहोचलंय. काल संध्याकाळी 5 पर्यंतचा अल्टिमेटम आधी बच्चू कडू यांनी दिलेला होता. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आमगिरीकडे कूच करण्याचा इशारा दिला होता, पण आज पुन्हा एकदा दुपारी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम बच्चू कडू यांनी दिलेला आहे. आणि जर सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत, कर्जमाफीची घोषणा केली नाही तर रेल रोको करू असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिलेला आहे. सरकारकडून संवाद साधला जातोय असं सरकारकडून सांगितलं जात आहे, तर दुसरीकडे आमच्याशी कोणताही संपर्क झाला नाही असं बच्चू कडू म्हणाले. पुन्हा एकदा जाऊयात. रजत वशिष्ठ सध्या आपल्यासोबत आहेत. रजत, 12 वाजताचा अल्टिमेटम आहे. सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते याच गोष्टीकडे. जर 12 पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून, प्रशासनाकडून काय नियोजन केलं गेलंय?